हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. हरी तो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण, नव्हे ते करीसे आन कवणे नाही केले ते. घेऊन हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व, पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपविली, नळदमयंतीचा विनोद विघळला त्यांचा संग, ऐसे जाणे जगपुराणी ही बोलती. राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूती, तुळविले अंती तुळे मांस तयाचे. कर्ण भिडता समरंगणी बाणी व्यापी लारणी, मागसी पाडोनी तेथे दात तयाचे. बळी सर्वस्वे उदार जेणे उभारला, कर करोनी कहार तो पाताळी घातला. श्रेयाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी, मारविले करी त्याचे बाळ त्या हाती. तुझ भावे जे भजती त्यांच्या संसार आहे गती, ठाव नाही रे पुढती तुका म्हणे करीसी ते. हरितो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण काय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताला जरा सुनावतायत. भगवंताची निर्भत्सना करतायत. कठोर शब्दांनी भगवंताला ताडण करतायत तुकोबाराय. या अभंगातून असं वरून वरून पाहताना तरी स्पष्ट दिसतंय. काय तुकाराम महाराजांचा स्वभाव पाहिला तर मग त्यांनी अशा प्रकारचं कठोर शब्दांनी देवाला ताडण करणं हे तुकोबारांच्या स्वभावाच्या दृष्टीनं योग्य निश्चितच वाटतं. तो या अभंगाचं चिंतन करू. या क्रमाने हा अभंग आलेला आहे. पहिल्यापासून चिंतनाला सुरुवात आळंदीमध्ये झालेली होती आणि 107 अभंग झालेले आहेत. आज 108वा देवगडीकर प्रतीमध्ये क्रमांकाने 108वा हा अभंग आहे. आणि क्रमांक जसे गाथात क्रमांक आहे त्याप्रमाणे यावर्षी अभंग चिंतनाची सेवा प्रवचनामध्ये करायची. प्रकरण पर पाहिलं तर भांडण प्रकरणामध्ये हा अभंग दिसतोय. माणसाला शंका येणं साहजिक आहे. वा तुकाराम महाराज देवाचे भक्त आहेत. बहुतेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी देवाची स्तुती केलेली आहे, देवाचे गुण गायलेले आहेत. देवाचे गुण गाण्याकरता संपत्ती आणि मुक्ती दोन्हीचाही तुकोबाराय त्याग करतात. न लगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती न लगे संपदा न लगे. का
पारमार्थिक लोक मुक्तीची अपेक्षा करतात, संसारी लोक संपत्तीची अपेक्षा करतात. संपत्तीची अपेक्षा करतात ते संसारिक असतात. मग ते पंढरपूरला निघालेले असले, कीर्तन भजन पारायण करत असले, सप्ते करत असले, ज्याला संपत्ती कमवायची तो कोण आहे? संसारिक आहे. ज्याचं साध्य संपदा आहे. संपदा म्हणजे धनच नाही. संपदा शब्दाचा अर्थ आहे संसाराला अनुकूल असणारं सगळं. पत्नी असेल, पुत्र असेल, शेती असेल, पशु असतील, संसाराच्या आवश्यक अशा प्रकारचे जे घटक आहेत ते सगळे, ते कमवणं, ते मिळवणं हे ज्याचं साध्य आहे, साधन नाही, ते ज्याचं साधन आहे आणि देव ज्याचं साध्य आहे तो पारमार्थिक आहे. पण ते ज्याचं साध्य आहे तो काय? संसारिक. आणि मुक्ती ज्याचं साध्य आहे तो पारमार्थिक आहे. मग त्याचे 2 बायका असले तरी अडचण नाहीये. ज्याला जीवनात मोक्ष मिळवायचा आहे, मुक्ती मिळवायची आहे, हा ज्याने निश्चय केलेला. आणि तुकाराम महाराजांच्या समोर हे दोन्ही ठेवलं. तुकोबारांनी दोन्हीही गोष्टी बाजूला सारलेल्या आहेत. मुक्ती लागत नाही आणि संपत्ती लागत नाही, आम्हाला नाही लागत. बरं, कदाचित देवाला एखाद्याच वेळेला असे भक्त भेटत असतील म्हणा. स्पष्ट तुकोबारांनी देवाच्या समोर उभं राहून सुनावतात. तो का म्हणे, तुझी मला घेत सोडी जाय, नाही लागत तुझं काय आम्हाला, तुलाच काय आमच्याकडून अजून लागत असलं तर घे मागून. म्हणजे देवाला संपत्ती तुकोबाराय नाही मागत. अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझं जेणे तुझ्या भक्ती विणे माय बाबा. संपत्ती नाही मग. तुकाराम महाराजांना हळूच विचारलो, का नको? लोक मरतात तुकाराम महाराज संपत्ती करता, लोक मारतात संपत्ती करता. तुम्ही नको म्हणता? मारतात म्हणजे लांबच्यालाच मारतात असं नाही. भाऊ भावाचा विचार नाही करत, बाप पोराचा विचार नाही करत, पोरं बापाचा विचार नाही करत, नवरा बायकोचा विचार नाही करत, आणि बायको नवऱ्याचा नाही विचार करत. आई बापाचा विचार करायला कोणाला टाकायचं? याला कंड राहतो ते म्हणजे जिजो इजवीत राहते. पैसा करता, संपत्ती करता लोक काय करत नाही. तुम्ही नको म्हणता? का नको? काही कारण तर असेलच ना. का नको तो गोबार आहे? तुकाराम महाराज म्हणतात, हे पहा, भगवंताचे गुण गाण्यामध्ये हे प्रतिबंध निर्माण करते संपत्ती, म्हणून नको. जबरदस्त आकर्षण आहे त्याच्यामध्ये. तसं जनावराला हिरवा चारा, त्या चाऱ्याचं जबरदस्त आकर्षण असतं. तो दिसला की ते पुढंच जातं, मागं पाहतच नाही, लक्षात नाही. तसं ते मिळायला लागलं की हे जनावर पुढं चालतं. कशा करता जन्माला आलाय, कशाने जन्म सफल होणार आहे, जन्मामध्ये काय मिळवणं प्रधान आहे आणि काय मिळवणं गौण आहे, याचा विचार पैसा मिळायला लागल्यानंतर राहतच नाही. ज्याच्या राहत असेल समजावं भगवंताची विशेष कृपा आहे त्याच्यावर. करोडो किडामुंगी सारखी माणसं पैशाच्या मागे धावणारी आहेत. त्यांना हे माहिती नाही की हा पैसा आपल्याला किती दिवस लागणार आहे, किती दिवस आपण राहणार आहे, नंतर पुढं काय होणार आहे, ह्याचं काय होणार आहे, काही विचार करायला माणसं तयार नाही. पाहे बा, शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनी. म्हणजे
पैशाच अशा प्रकारचं जबरदस्त आकर्षण आहे. काय या मायेने त्याच्यात ओतलंय काय माहिती. असे शापाच वर करतात मला समोर दिसला की. ठेवायला बी जागा नाही, काही काहीला बाहेरच्या देशात नेऊन ठेवतात, तेही गुपचीप. पोराला कळवित नाही, बायकोला कळवित नाही. आता मग दुसऱ्याला कळवत असतील याचा प्रश्नच नाही, नुसतं तेच मरत आहे. तसंच राहतो. कितीतरी पैसा आज भारतात असा जमिनीत पुरलेला आहे महाराज. कितीतरी धन आहे कितीतरी ठिकाणी. आता कुणी पुरला असेल का पुरला असेल कसं ते बाकीचं काहीच नाही, पैशाचा स्वभावच असा आहे. आणि मग पैशाच्या माग जो लागलेला आहे त्याला देवाचे गुण केव्हा गायला वेळ आहे आणि कुठं गावे वाटतात. तुकोबारे म्हणतात की भगवंताचे गुण गाणं हे आमच्या जीवनाचं साध्य आहे. गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. आवडी गुण गायीन माझी ह्याची सर्व जोडी. भगवंताचे आवडीनं गुण गाणं हे माझं साध्य आहे. हे माझं सगळ्यात मोठं अशा प्रकारचं धन आहे. हे मला कमवायचं आहे आणि ते कमवण्याकरता ही संपत्ती अडथळा करते. नको म्हणून मला ती नको आहे. नाही लगे बरं ठीक आहे. आता मुक्ती संसारिक लोक पैशाची अपेक्षा करतात. त्यांना काय गुण गाण्याचा ते त्या रानातलेच नसतात. हेंद्री राहतात त्याच्या बाबतीत. त्यामध्ये काही कळत नाही काही नाही काही. जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाने ज्ञानोबारायांनी म्हटलं. त्याच्यामुळं त्यांना हा अडथळा वाटत नाही. त्यांचं हे साध्य असतं. पण ज्यांना गुण गाणं हे साध्य केलेलं आहे परमार्थिक जे आहे त्यांना संपत्ती अडथळा वाटते, नको म्हणतात. पण पारमार्थिक लोक मुक्तीची अपेक्षा करतात. मुक्ती करता संपत्ती नको म्हणतात. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वय जनार्दन त्याचे झाले. पण मग त्यांना मुक्ती हवी. तुकाराम महाराज मुक्तीही नको म्हणतात. मुक्ती शब्दाचा अर्थ नुसता आनंद, आनंद स्वरूप होणं. जगात आनंदाशिवाय दुसरी कशाचीच प्रतीती नाही. हो ही चित्रलोक्य आनंदाची आता अशी मुक्तीही तुकोबाराय नको म्हणतात. आता तुकाराम महाराज मुक्ती का नको बरं तुम्हाला? म्हणजे त्याचंही हेच कारण आहे. आम्हाला भगवंताच्या आवडीनं गुण गायचे आहेत. आता मुक्तीमध्ये काय असतं, द्वैतच राहत नाही. परमात्मा, त्याचे गुण, आपण, हे जगत, ह्या भेदाच्या भिंती मुक्तीमध्ये सगळ्या विरून जातात, राहतच नाही. देवही आपण आहोत, त्याचे गुणही आपण आहोत, जगतही आपण आहोत. आपण सगळं जगही देव आहे आणि मीही देव आहे. अद्वैत स्थिती प्राप्त होते. मग विषयातही काही आपण पे वाचवणे सौरस नाही. विषय कवण काही बाधितील कवणा. मुक्तीमध्ये अशी स्थिती निर्माण होते. आणि मग तिथं गुण गायचं कुठं राहायचं? आम्हाला तर गुण गायचे आहेत आणि गुण गाण्यामध्ये मुक्ती प्रतिबंधक आहे. म्हणून आम्हाला मुक्ती नको. का? गुण गाण्याकरता. म्हणजे जे गुण गाण्याकरता तुकाराम महाराज संपत्ती नको म्हणतात आणि मुक्ती नको म्हणतात. सगळ्याचा त्याग केला महाराज देवाचे गुण गाण्याकरता तुकोबारायांनी. आणि ते तुकाराम महाराज आज देवाचे गुण गायचे सोडून देवाचे दोष गातात. असं कसं काय? असं कसं काय? अभंग तुकाराम महाराजांचा आहे, कारण गाथ्यात आलेला आहे. तुकाराम महाराजांच्या सांप्रदायिक गाथ्यात आलेला आहे. त्याला क्षपकही कोणी म्हणत नाही. सगळ्यांनी मान्य केलेला तो अभंग आहे. आणि या अभंगात तुकाराम महाराजांनी गुण गायचे तर सोडून दिलेच दिले, पण भगवंताच्या दोषाचं बखान लोकांसमोर करतात.
तर तुकाराम महाराजांनी अशा प्रकारे शब्दाने भगवंताची निर्वचना कशी केली असेल ही शंका निश्चित येते या ठिकाणी. पण मग तुकाराम महाराजांचा स्वभाव ज्यांना माहिती आहे त्यांना याचं उत्तरही लगेच. बरं, तुकाराम महाराजाला खोट चालत नाही. कोणी असो मग तो, कोणीही असो, ज्याच्याकरता संसाराचा त्याग केला तुकाराम महाराजांनी, ज्याला आराध्य अशा प्रकारचं मानलं, तो देवही असला त्याच्या ठिकाणी जर खोटा व्यवहार दिसला तर तुकाराम महाराजांनी त्याचंही काय केलेलं आहे, ताडणच केलेलं आहे, छडी घेऊन हाणलेलंच आहे त्याला. तुकाराम महाराजांचे शब्द हेच शस्त्र आहेत. तुकोबारांनी म्हटलेलं आहे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाचीच शस्त्रे. शब्द हेच शस्त्र. आणि अरे शब्दाच्या शास्त्राला फार धार असते. धातूचं जे शस्त्र आहे, तलवार असेल, बाण असेल, बंदुकीची गोळी असेल, ती स्थूलाचा छेद करते, सूक्ष्माचा नाही. पण शब्द हे शस्त्र असं आहे, ते सूक्ष्माचा अशा प्रकारचा छेद करतं, अंतःकरणाला जाऊन भिडतं. पॉवरफुल अशा प्रकारचं शस्त्र आहे शब्द. तुकोबारांनी हे शस्त्र हातात घेतलेलं आहे आणि देवावर वार करायला सुरुवात केलेली आहे. पण मग काय दिसलं तरी काय तुकाराम महाराजांना देवाच्या ठिकाणी असा खोटेपणा का? तुकाराम महाराज देवाविषयी असं कठोर अशा प्रकारचं बोलतायत. तर तुकाराम महाराजांनी असं मोगम नाही बोललेलं. सगळे पुरावे समोर सादर केलेले आहेत भगवंताच्या वागण्यात असलेल्या खोटारडेपणावर. पहिल्यांदा भगवंताला सुनावलेलं आहे. तुकोबारा म्हणतात, हरी हर्या. आता मोठ्या माणसाची मर्यादा म्हणून हरी म्हटलं, पण त्या हरी म्हणण्याचा खरा अर्थ काय आहे? हर्या असाच आहे. कारण पुढचे जे शब्द आहेत ते हरीला नाही शोभत. पुढच्या शब्दाकरता माग काय पाहिजे? हर्या पाहिजे. हर्या. हरी तू निष्ठुर, निर्गुण, माया नाही, बहुकठीण, नव्हे ते आन कवने नाही केले ते करीशी. तुकोबारा म्हणतात, देवा तू निष्ठुर आहेस, निष्ठुर. निष्ठुरता हा दुर्गुण आहे. कारण त्याच्या विरुद्ध जे आहे त्याला सद्गुण मानलेलं आहे. सदयता, दयाळू असणं हा गुण मानलेला आहे. दैवी संपत्तीच्या 26 गुणामध्ये दया भूतेष्व लोलुप्त्वम, भूतेषु दया. दया हा अत्यंत महत्वाचा गुण आहे महाराज. दैवी संपत्तीचं ते स्वरूप आहे. भगवान म्हणतात, दया हा गुण ज्याच्या ठिकाणी आहे, ज्याच्या गळ्यात दयेने माळ घातलेली आहे, दया संपन्न जो मनुष्य आहे, तो जन्मताच मी त्याचा ऋणी बनतो. जन्मताच ऋणी. तो पुरुष काय पंडुराया मूर्तिमंत जाण दया, मी जन्मताची तया ऋणिया लाभे. जन्मतः मी त्याचा कर्जदार होतो. दया संतांच्या ठिकाणी, संत जे मोठे झालेले आहेत ज्या गुणामुळं, त्यामध्ये संतांच्या ठिकाणी मुख्य गुण कोणता आहे? दया आहे. दया.
दया, सागरासारखी दया संतांच्या ठिकाणी असते. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, दयेचे सागर म्हटलेलं आहे नाथ महाराजांनी संतांना. संत या जगामध्ये जे येतात त्याला कारणच दया आहे. भूताची दया हे भांडवल संता, आपल्याला कर्माचं भांडवल असतं. संतांचे कर्म संपलेलं असतं. क्षयंते जास्य कर्माने प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. कारण अवघा देवची झाला पाहिजे. तर त्यांना कर्म नाही, वासना नाही. जन्माला ही दोन कारण असतात. एक तर कर्म उरलं तर ते फेडायला जन्म घ्यावा लागतो, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासना असेल तर त्या वासनेपुरते करता जन्म घ्यावा लागतो. संतांच्या ठिकाणी वासनाही राहिलेली नसते, संतांच्या ठिकाणी कर्मही राहिलेलं नसतं, तरीही जन्म घेतात. मग कशाच्या आधारावर? तर दया, दया, दया संता भांडवल, वेची बोल उपकार. दया असते त्यांच्या, सागरासारखी दया संतांच्या ठिकाणी. ही दया प्रत्येकाच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यातली त्यात पांडुरंगाचे जे उपासक आहे, पांडुरंगाचे जे उपासक आहे त्यांच्या ठिकाणी तर दया ही असलीच पाहिजे. त्यांना साधन आहे. उपासनेला सहकार्य करणार दया हेच महत्वाचं साधन आहे. दया करणे जे पुत्राची तेची दासा आणि दासी. तर हा दया हा गुण आहे, सद्गुण आहे, नुसता गुण नाही. आणि त्याच्या विरुद्ध असणारा कोण आहे? निष्ठुरपणा. निष्ठुर दयाच नसते महाराज या निष्ठुर माणसाच्या ठिकाणी. ज्याच्या ठिकाणी दया नसते त्यालाच काय म्हणतात? निष्ठुर अशा प्रकारचं म्हटलं जातं. नाही दया येत नाही. किडे रगडावे अशी माणसं मारली जातात, रगडतात, काही वाटत नाही त्यांना, आरडतात, लोक बोंबलतात, नाही दया येत. तुकोबाराय म्हणतात, देवा तू निष्ठुर आहेस. का बरं असं तुकाराम महाराज देवाला निष्ठुर म्हणत असतो? तर त्याच्या ठिकाणी माया नाही, तो कठीण आहे. निष्ठुर का आहे? निष्ठुर कोणाला म्हटलं जातं? तर ज्याच्या ठिकाणी माया नसते. इथं माया शब्दाचा अर्थ प्रेम, वात्सल्य भाव. आईची पोरावर काय असते? माया असते, माया. तो वात्सल्य प्रेम असत. ते आपला जीव खाली अंथरत असते, त्याच्यावर आपल्या बाळाला झोपवते. मुलावर तिची माया असते. हा सामान्य नियम आहे. पण त्याच्यात अशा बी काही आया, असे बी काही बाप आहे की त्यांच्या ठिकाणी आपल्या अपत्याविषयी माया नसते. अशी कोण आहे बरं आई की मुलाविषयी माया नाही? संतांनी त्याच्याकरता उदाहरण सापाचं दिलेलं आहे. सापाचं तर सर्पिन ज्या वेळेला पिल्लांना वा अंड्याला जन्म देते, ती इकडून अशी जन्म देत जाते आणि सगळे संपले की माग फिरते आणि ज्यांना जन्म दिलेला आहे त्यांनाच ती खात असते. माय बाप तरी सर्पिण की बोका. बोक्या बाप असा आहे की त्यालाही आपल्या मुलाची काय नाही दया नाही महाराज. कारण त्याचा पहिला काळ बोकाच आहे त्यांच्या पिल्लाचा.
ते बिचारीला सांभाळावं लागतं, लपवून ठेवावं लागतं, इकडं तिकडं सारखं ठिकाणं बदलावी लागतात. तेव्हा आई सर्पिन, मुलाविषयी माया नाही. महाराज त्या सर्पिणी तरी बऱ्या, त्या सर्पिणी तरी बऱ्या आहे. आता अशा काही सर्पिणी जन्माला आलेल्या आहे, त्या सर्पिणी जन्म दिल्यावर त्याला मारतात. ह्या सर्पिणी जन्माला यायच्या अगोदरच काय करतात? मारतात. बोके आणि सर्पिणी ह्या जे गर्भलिंगाचं परीक्षण करून गर्भलिंग नष्ट करतात ते बाप बोक्याच्या अवलादीचे. आज पाऊस वेळेवर पडत नाही, जिथं पडतो तिथं हानी करून जातो. या पापाला कारणीभूत हे बोके आणि या सर्पिणी आहेत. आणि हे खूप पाप घडतंय. त्याचा परिणाम जगाच्या स्थितीवर झालेला आहे. डोलायमान अशा प्रकारे. हे मी म्हणत नाही, मोठ्या महात्म्यानी पूजनीय रामसुखदासजींचे हे वाक्य आहे. पण तो अपवाद आहे. सर्वसामान्यपणे आई बापाच्या ठिकाणी अपत्याविषयी माया असते. सगळं जग या देवाचं अपत्य आहे. या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगदंबर. ज्ञानोबाराय म्हणतात भगवंताच्या तोंडातून की मी पिता, या जगाचा परमात्मा कोण आहे? पिता आहे. पिता पिता हमस्य जगतो माता धाता पिता महा. असा जगाचा बाप हा पांडुरंग आहे. जग हे त्याचं अपत्य आहे. आणि मग अपत्याविषयी त्याच्या ठिकाणी दया असावी, वात्सल्य भाव असावा, माया असायला पाहिजे. काही नाही, माया फिया याच्या ठिकाणी महाराज जन्मल्याबरोबरच नष्ट करतो. नाही तर त्याच्या डोक्यावरच छत्र अशा प्रकारचं दूर करतो. काय हातात नाही याच्या, काय करू शकत नाही. हा उगीच शास्त्र वर्णन करतात का मुखं करू ते वाचालम म्हणून करशील तरी नव्हे. काय हे कशा करता वर्णन केलं असेल? म्हणून ते गांधारीनी शापच दिला कृष्णाला. ज्यावेळेला महाभारतीय युद्ध पूर्ण झालं, सगळे मारले गेले आणि हे हस्तिनापुरात पांडव आणि कृष्ण आलेले आहेत. गांधारीच्या भेटीला आले. गांधारीने सांगितलं, कृष्णा मला माहितीये तू ईश्वर आहेस आणि ईश्वराला अशक्य काहीच नाहीये. तरी तू युद्ध होऊ नये म्हणून नाटक केलंस, मनापासून प्रयत्न नाही केलास. तू ठरवलं असतं तर हे युद्ध झालं नसतं. खरंय की नाही? खरंय माते. पण हे युद्ध आवश्यक होतं. आवश्यक होतं. कशा करता आवश्यक होतं? पृथ्वीवरचं ओझ मला कमी करायचं होतं. त्याच्याकरता मी अवतार धारण केलेला आहे. आणि या सगळ्या योद्ध्याचं पृथ्वीला ओझ झालेलं होतं. माझ्या पोराचं आणि त्यांचं सहकार्य करणाऱ्याचं पृथ्वीला ओझ झालं होतं. आणि तुझ्या पोराचं नाही ओझ झालेलं का? तुला मी शाप देते, जसा माझ्या कुलाचा नाश झाला तसं तुझ्याही कुलाचा नाश होईल एक दिवस. काही करू शकणार नाही तो. काही दया आली नाही. म्हणजे सुभद्रा बहीण होती भगवंताची, एकुलती एक बहीण होती. आणि त्या सुभद्रेला एकाच मुलगा होता, अभिमन्यू. अतिशय चांगला याचा चेला. धनुर्विद्या कृष्णापासूनच अभिमन्यूने शिकले. स्वतःचा भाचा, बहिणीचा पोरगा. 12 वर्ष पूर्वी मेलेल्या गुरुचं पोरग जिवंत याला करता आलं आणि बहिणीचं पोरग जिवंत नसतं करता आलं. रडला महाराज तिथं त्यांच्या जवळ बसून. थोडासा नाटक
नाही जिवंत केलं. काय मायाच नाही तुझ्या त्याच्या अंतकर. तुकाराम महाराज म्हणतात ना, आता सध्या आम्ही तुकाराम महाराजांचं वकिली पत्र घेतलेले. तुझ्या ठिकाणी माया नाही, लय कठीण आहे दगडासारखं तुझं अंतकरण देवा. निष्ठुर आहेस तू, निर्गुण आहेस. निर्गुण शब्दाचा अर्थ गुणा हा इंद्रिया हा, इंद्रिय रहित आहेस तू. लोक रडतात पण तुला कानच नाही ना, काय ऐकू जाणार आहे लोक रडणं. लोकांचे अश्रू तुला दिसतच नाही कारण डोळे नाही तुला, निर्गुण आहेस. हरी तो निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नव्हे ते करीस. कवने नाही केले ते करीसे, कारण तू आजपर्यंत जे कोणीच नाही केलं तेही तू करतोस, आणि जे कोणाकडून होणं शक्य नाही तेही तू करतोस. कवने नाही केले ते करीसी, आजपर्यंत जे कोणी केलेलं नाही ते तू करतोस. आणि जे नाही ते करीसे, म्हणजे दोन अशी एकाच क्रियापदाचे दोन वाक्य केलेले आहेत तुकोबारांनी. शास्त्रामध्ये याला देहली दीपन न्याय म्हणतात. दोन खोल्या असल्या, बचत करायची असली तर दोन खोल्याच्या मध्ये असलेल्या भिंतीला एक देवळी ठेवून त्याच्यात दिवा ठेवला, इकडेही प्रकाश पडतो आणि तिकडेही प्रकाश पडतो. तसे दोन्ही वाक्याचं एकच क्रियापद आहे, नव्हे ते करीसी आणि कवने नाही केले ते करीसी. आता काय न होणार नाही असं भगवंतानी केलेलं आहे, तुकाराम महाराजांनी नेमकं कशाकडे बोट केलेलं आहे, आणि जे कोणी केलेलं नाही ते करीसी ते असं काय केलेलं आहे, असे हे दोन प्रश्न आहेत. पण आता आजची आपली वेळ संपलेली आहे, 11:30 वाजले. झालंय का नक्की? हा, तर कारण पावसा पाण्याचं जीवन घेतलेलं बरं आहे. हा, इथून ह्या झाडापासून इकडं पुरुष मंडळीने बसायचं त्या बाजूला. हा, वाढायला आहे का आपली मंडळी? हा, ठीक आहे. तर बा आपले आपले ताटं आणलेले असतीलच, तुम्ही आणली नसली तर आता हातावर घ्या किंवा यांच्याकडून घ्या, आणि संध्याकाळी ताटं घ्या. सरस ताटं आपापली जास्तीची पाहिजेत प्रत्येकाच्या आपापल्या जवळ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर